बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं स्वागत आणि आता बातम्या पाहूयात विस्तारानं। कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती गंभीर नाही असा निष्कर्ष केंद्रीय पाहणी समितीने काढला असला तरी आपण त्याच्याशी सहमत नाही अशी भूमिका आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केली। जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाचे आणि आरोग्य यंत्रणेचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत। जिल्ह्याचा कोरोना पॉझिटिव्हिटी रेट आणि मृत्यूदर कमी करण्यासाठी टेस्टिंग, ट्रॅकिंग, ट्रीटमेंट आणि टीकाकरण म्हणजेच लसीकरण या चतुसूत्रीचा वापर केला जाईल असं त्यांनी स्पष्ट केलं। दरम्यान कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता असून त्या दृष्टीने ऑक्सिजनची उपलब्धता वाढवण्याचे राज्य सरकारचे प्रयत्न आहेत। लसीकरण वेगाने केलं जाईल असंही नामदार टोपे म्हणाले। कोल्हापूर जिल्ह्यातील नियंत्रणाखाली न येणारी कोरोनाची महामारी आणि संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे आज कोल्हापूर दौऱ्यावर आले होते। दिवसभरात त्यांनी प्रशासकीय स्तरावर विविध खाते प्रमुखांच्या बैठका घेतल्या। तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये सहभाग नोंदवला। त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला। जिल्ह्यातील कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी प्रशासकीय स्तरावर सुरू असणाऱ्या प्रयत्नांची त्यांनी प्रशंसा केली। गुरुवारी केंद्रीय पाहणी समितीने कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती गंभीर नसल्याचं निरीक्षण नोंदवलं होतं। त्याकडे पत्रकारांनी नामदार टोपे यांचं लक्ष वेधलं असता त्यांनी केंद्रीय समितीचं निरीक्षण खोडून काढलं। कोल्हापूर जिल्ह्यातील परिस्थिती गंभीर असली तरी ती नियंत्रणात आणण्यासाठी प्रभावी उपाययोजना सुरू आहेत। त्यामध्ये ट्रेसिंग, टेस्टिंग, ट्रीटमेंट आणि टीका म्हणजेच लसीकरण या 4Tचा प्रभावीपणे वापर करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत अशी माहिती नामदार टोपे यांनी दिली। आत्ताच प्रधानमंत्री महोदयांची सुद्धा VC झाली, त्यातही जिथे जिथे पॉझिटिव्हिटी रेट जास्त आहे तिथं टेस्टिंग वाढवा, ट्रॅकिंग ट्रेसिंग वाढवा आणि प्रॉपर ट्रीटमेंटवर लक्ष द्या आणि टीकाकरणवर लक्ष द्या। 3T विथ टीका असं 4 बाबतीतला महत्त्वाचा विषय ठरला आहे। ट्रॅकिंग, टेस्टिंग, ट्रीटमेंट आणि टीका असं खऱ्या अर्थाने 4Tचा प्रिन्सिपल वापरण्याच्या संदर्भातला विषय सांगितलेला आहे। त्याचं अनुकरण आपण या ठिकाणी करतो आहोत। गेल्या महिन्याभरात जिल्ह्यातील कोरोना तपासणी संख्या वाढवली, गृह अलगीकरण कमी केलं, अँटीजेनपेक्षा RT-PCR भर दिला असं नामदार टोपे यांनी सांगितलं। दुसरीकडे जिल्ह्यातील संभाव्य पूर परिस्थिती लक्षात घेऊन 171 गावात लसीकरणाचा वेग वाढवावा तसंच ऑक्सिजन प्लांट कार्यान्वित करण्याचे आदेश दिले आहेत। कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेमध्ये सध्याच्या गरजेपेक्षा दुप्पट ऑक्सिजनची गरज भासेल त्या दृष्टीनं नियोजन केल्याचं टोपे यांनी सांगितलं। कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक उद्योजकांनी आपापल्या कारखान्यातील कामगारांचं लसीकरण करून घेतलंय, त्यासाठी CSR निधीचा वापर करता येईल। संपूर्ण राज्यात कोल्हापुरातील उद्योजकांचं लसीकरणासाठी सर्वाधिक योगदान आहे असंही टोपे यांनी नमूद केलं। लसीकरणाच्या 2 डोस नंतरही काही नागरिकांना कोरोना झालाय, त्याची माहिती संकलित केली जात असून आता कोल्हापुरातील स्वॅब तपासणीसाठी पुण्यामध्ये विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल अशी घोषणाही नामदार टोपे यांनी केली। RT-PCR टेस्ट स्वॅब घेतल्यानंतर रिपोर्ट यायला वेळ लागतो, कारण इथे जी काय RT-PCRची कॅपॅसिटी आहे ती पूर्ण होऊन आपण मुंबईला थायरोकेअरला हे पाठवतो आणि मुंबईवरून रिपोर्ट येता येता कधी कधी 3 दिवसही होतात, 4 दिवसही होतात। तर या गोष्टी होऊ नये म्हणून पुण्याला विशेष बाब म्हणून NIV असेल किंवा त्या ठिकाणी ससून हॉस्पिटल असेल, BJ मेडिकल, त्या ठिकाणी सुद्धा आपण स्पेशल केस कोल्हापूरला RT-PCRची टेस्टिंग करायलाच हवी अशी परवानगी द्या असं मी कमिशनर हेल्थला सांगितलं आणि ते सुद्धा कोल्हापूरसाठी विशेष तत्वानी केलं जाईल। कोल्हापूर जिल्ह्यात 74% लसीकरण पूर्ण झालंय। मात्र विशेष बाब म्हणून यापुढे कोल्हापूर जिल्ह्याला लसीचे पुरेसे डोस उपलब्ध होण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडे प्रयत्न केले जातील असंही नामदार टोपे यांनी सांगितलं। दरम्यान काही राज्यस्तरीय निर्णयांची माहितीही नामदार टोपे यांनी पत्रकार परिषदेत दिली। तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरून ऑक्सिजन, रेमडेसिवीर यासह अन्य औषधोपचारांसाठी 1222 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। राज्यात ठिकठिकाणी ऑक्सिजन प्लांट उभारणीसाठी 205 कोटी रुपयांची तरतूद झाली आहे, तर म्युकरमायकोसिस आजारानं त्रस्त असणाऱ्या 5455 रुग्णांवर शासकीय रुग्णालयात महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून मोफत औषधोपचार करण्यात आले। आरोग्य विभागात 1000 डॉक्टर्स,
क आणि ड वर्गातील 10,000 पदं येत्या 8 दिवसात भरती केली जातील असंही त्यांनी सांगितलं. आशा वर्कर्स महिलांना 8 दिवसात स्मार्टफोन दिले जातील. तसंच सर्व शासकीय रुग्णालयांचं फायर आणि स्ट्रक्चरल ऑडिट केलं जाईल अशा निर्णयांची माहितीही टोपे यांनी दिली. यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, महापालिका आयुक्त डॉक्टर कादंबरी बलकवडे उपस्थित होते.